मनोहारी गणेश वंदना, आदिशक्तीचा जागर, कर्णमधुर गीतांचे आणि पोवाड्यांचं गायन, प्रबोधनपर नाटिकांचं सादरीकरण, भारुडांमधनं अंधश्रद्धा निर्मूलन, वारकरी वेशामध्ये हरिनामाचा गजर आणि देशभक्तीपर गीतांचा गहिवर, नेत्रदीपक नृत्याविष्कार, विद्यार्थ्यांमधील कलागुणांचे सृजनशीलतेचे मनमोहक सादरीकरण पाहून उपस्थितांनी टाळ्यांचा केलेला कडकडाट आणि भरभरून कौतुक. निमित्त होतं दारेश्वर विद्या आणि क्रीडा प्रतिष्ठान संस्थेमध्ये आयोजित सांस्कृतिक कला महोत्सव सप्ताहाचं. सलग 7 दिवस दायरे येथील दायरेश्वर विद्या आणि क्रीडा प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलामध्ये वार्षिक सांस्कृतिक कला महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झालाय. संस्थेच्या सर्व शाखांमधील विद्यार्थ्यांनी आपापली कला या महोत्सवामध्ये सादर केली आहे. विविध कला, परंपरा आणि सृजनशीलतेचं दर्शन घडवणारा हा महोत्सव पाहण्यासाठी विद्यार्थी, पालक आणि परिसरामधील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. विद्यार्थ्यांनी गणेश वंदना, आदिशक्तीचा जागर, कोळी नृत्य, कव्वाली, पाणी अडवा पाणी जिरवा, मिशन मंगलम, खंडोबाचा जागर, महाराष्ट्राची संत परंपरा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरती आधारित विविध प्रसंग आणि पोवाडे आणि विविध नाटकांच्या माध्यमामधनं सुंदर असं सादरीकरण केलंय. मोबाईल पाहण्याचे दुष्परिणाम आणि खेळाचे फायदे यावरती भाष्य करणारे नाटिका आणि विविध ऐतिहासिक प्रसंगांवरती गीतांच्या माध्यमामधनं केलेलं भाष्य, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि हिरकणी यांच्या इतिहासाची महती पटवून देणारे प्रसंग यावेळी सादर करण्यात आलेत. देशभक्तीपर गीतांमधनं जय जवान जय किसानचा नारा देण्यात आला. भारतरत्न स्वर्गीय रतन टाटा यांना देखील गीतांच्या माध्यमामधनं श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या सांस्कृतिक महोत्सवासाठी विविध क्षेत्रामधील मान्यवरांनी हजेरी लावली होती आणि विद्यार्थ्यांचं भरभरून कौतुक देखील केलंय. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, शिक्षण विभागाच्या सुवर्णाताई फणसे, प्रशांत नेटवटे तसेच संस्थेचे अध्यक्ष काकासाहेब बंडोजी चव्हाण, पदाधिकारी नंदुशेठ बंडोजी चव्हाण, भीमराव बंडोजी चव्हाण, सचिव सुधाकरराव जाधवर, संचालक अनिकेत काकासाहेब चव्हाण, संचालिका सुनीता काकासाहेब चव्हाण, हर्षदा अनिकेत चव्हाण, रवीना अवधूत चव्हाण यांच्यासह दायरे आणि परिसरामधील सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. महोत्सवाचं नियोजन विविध शाखांचे मुख्याध्यापक विकास कुंभार, विलास खाडे, माधव काकडे, डॉक्टर सुनीता चव्हाण, दीपक खेडकर, वंदना काकडे, मदन सूर्यवंशी यांनी सर्व शिक्षकांच्या सहकार्यानं केलंय. महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थ्यांसह पालकांनी अतिशय मोलाचं योगदान दिलंय. आपण मागच्या काही महिन्यापूर्वी 25 वर्ष या ठिकाणी आपण पूर्ण केली रौप्य महोत्सव वर्षाचा कार्यक्रम आयोजित केले आणि या कार्यक्रमामध्ये गेल्या 25 वर्षामध्ये आपण जे पालकांनी जो विश्वास दाखवला तो विश्वास सार्थ ठरून अनेक चांगल्या पद्धतीने विद्यार्थी घडवण्याचं काम आपण सर्व गुरुजनांच्या माध्यमातून या ठिकाणी केलेलं आहे. आपण पाहतोय की आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये मग ती स्पर्धा फक्त शैक्षणिक असू शकत नाही, तर कला, क्रीडा, सांस्कृतिक या सर्व गोष्टीचा विचार करून संस्थेच्या माध्यमातून आपला अष्टपैलू विद्यार्थी या देशाचा आदर्श नागरिक घडवण्याचा प्रयत्न सर्व गुरुजन करत असतात. या ठिकाणी मार्गदर्शक म्हणून आमचे असणारे विद्यासागर सर आहेत, संस्थेचे सचिव डॉक्टर सुधाकरजी जाधवर आहेत, त्याचप्रमाणे संस्थेचे सर्व पदाधिकारी आहेत, मग शिक्षक असतील, शिक्षकेतर कर्मचारी असतील, या सर्वांच्या सहभागातून ही प्रगती होत असताना निश्चितपणे त्याच्यामध्ये पालकांचाही फार मोठा सहभाग आहे. कारण अलीकडच्या काळामध्ये पालक, शिक्षक, विद्यार्थी, संस्था चालक आणि शिक्षक असा सर्वांनी एकत्रित येऊन आपली ही भविष्याची पिढी घडवण्याकरता आपण प्रयत्न करत असतो. या स्टेजवर अनेक विद्यार्थी अगदी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये चांगल्या पद्धतीनं त्यांनी नावलौकिक मिळवलेलं आहे. मी त्या अशा सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन करतो. उद्या ॲन्युअल प्रोग्राम त्या ठिकाणी जे काही ज्या पद्धतीनं नियोजन केलं होतं त्या पद्धतीनं उद्या या ठिकाणी सांगितलं जाईल. वैजंताताई पोकळे आपणही या ठिकाणी वर या, माझे उपसरपंच दायरी, अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, सी 24 तास, पुणे.